आज या ठिकाणी ज्या या ठिकाणी आपल्या सर्व जुन्या मंडळींना आदरणीय मेमाने सर या ठिकाणी आपल्याला शिक्षक होते. बराच काळ मला वाटतं 30 वर्ष या गावामध्ये त्यांनी विद्यादानाचं काम केलं आणि त्यांचं सर्वांनीच ठरवलं की आपल्या गावात त्यांचा सन्मान करायचा आहे. सन्मानाच्या निमित्त सर्वांचं मी स्वागत करतो आणि आदरणीय दादांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रास्ताविक करावं. आपल्या विद्यालयामध्ये आज आपण छोट्याशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि विशेष आहे की ज्यांनी मला किंवा आपल्या सगळ्यांना पहिलीपासून 7वी पर्यंत सलग शिकवलं ते बबनराव अनंता मेमाने गुरुजी इथं आलेले आहेत. त्यातही त्यांना चांगलं ध्यान आहे, ते विद्यार्थी ओळखतात आणि मला थोडासा त्याचाच मी लाभ घ्यायचं ठरवलं की अशी माणसं भेटणार नाहीत आपल्याला. पण मी जेव्हा गुरुजींना भेटायला गेलो, तुम्ही यांच्या वस्तीचं नाव आहे बालेघाटी वस्ती, तर तत्पूर्वी मी गुरुजीला भेटायला गेलो घरी. तर मी 4 वाजता गेलो, मला सांगण्यात आलं की गुरुजी शेतात गेले. मी म्हणलं शेतात फेरफटका मारायला गेले असतील. पण त्यांच्या सुनबाई होत्या. मी म्हणलं कधी येतील? ते म्हणले आता लाईट गेल्यावरच येतील. पण लाईटीचा त्याचा काय संबंध आहे? म्हणजे ते पाणी धरतात. वयाच्या 95 वर्षी गुरुजी उसाला पाणी धरतात अजूनही. म्हणजे काय परमेश्वराची कसली देणगी आहे बापू. आम्ही तुम्हाला समजत होतो की तुमचंच वय लय चांगलं आहे, तरी चांगले आहे, ते तुमच्या पुढे गेलंय का आम्ही सगळं. आणि मग मी गेलो घरी, पण माझी भेट नाही झाली, मी निघून आलो. कारण तिथून बापू लाईट बंद झाल्यावर परत यायला गुरुजीला अर्धा तास लागतो घरी, शेत लांब आहे. मला दुसरं काम होतं, मी आलो. पण मग परवा कुंडलिक मेमन यांनी फोन लावून दिला गुरुजीला आणि गुरुजींना मी एवढंच म्हटलं की बबन अनंता गुरुजींना मी बोलवले, त्यांना भेटीसाठी आलो होतो, त्यांचा आम्ही विद्यार्थी थोडा सत्कार करणार आहोत. तर गुरुजी मोकळेपणाने म्हणलं मी येतो. आणि मला एवढा आनंद वाटला, मला असं वाटलं की त्यांना बोलवायचं नाही बोलवायचं या वयात, पण गुरुजी स्वतःहून म्हटले की मी येतो त्या कार्यक्रमाला. आणि असा एक घरगुती छोटासा कार्यक्रम आपण आयोजित केलाय. खर तर बबन गुरुजीची आठवणी खूप आहेत, कारण मला प्रत्यक्षात शिकवायलाच होते 1ली ते 7वी. आणि 1ली ते 7वी बाप्पा आपण सगळेजण होतो, बाप्पा होता, रमाकांत होतो. आणि 7वी नंतर मग गुरुजींनी आमची बॅच झाल्यावर नंतर वर्ग घ्यायला सुरुवात केली. आणि मला असं वाटतं 30-35 वर्ष गुरुजी इथं राहिले. थोडे दिवस बाळवाडीच्या शाळेत गेले. तोपर्यंत मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष झालो. ज्यांनी 1लीला शिकवलं तो मुलगा जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला. हे फक्त गुरुजीच करू शकतात आणि कृती फक्त आपल्या शाळेत घडू शकते. ज्यांनी शिकवलं ती माणसं त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पर्यंत पोहोचवलं. आणि नंतर प्रसन्न गुरुजींचा आला बदलीचा, प्रमोशनचा. तोपर्यंत गावात आपण बाळवाडीला गुरुजींना बदली दिली उल्हास, पण प्रमोशन म्हणजे गुरुजी झाले मुख्याध्यापक. पण मी बारकाईने पाहत होतो की मला पिसर्वेला देता येईल का, पण नाही देता आलं. गुरुजी माझ्याला आले नाही, कुणी सांगितलं नाही. हे सुद्धा ऋण आठवणीत ठेवण्याची एक कला आहे, परमेश्वराने ती मला दिली. आणि गुरुजींना घरपोच आम्ही भोसलेवाडीला त्यांना मुख्याध्यापक केलं आणि गुरुजी शेवट तिथं रिटायर झाले. त्याच्यानंतर खूप वेळा आमच्या भेटी झाल्या. पारगावमध्ये दशक्रियेचा कार्यक्रम असेल, कधी लग्नाचा कार्यक्रम असेल, मी आवर्जून मोठेपणाने सांगतो की मला जर घडवलं असेल तर मेमाने गुरुजींनी घडवलं. गुरुजी गणित शिकवायचे, बीजगणित शिकवायचे, हिंदी शिकवायचे, मराठी शिकवायचे, भूगोल शिकवायचे. गुरुजी गाणी, मराठीत गाणी असायची गुरुजींची. गुरुजींना आता आठवत असेल, प्रीती संगम नावाचं ती एक कविता होती, कृष्ण मिळाली कोयने प्रती. बरोबर आहे ना? येईल का बा, तुला म्हणता येईल? नाही? कृष्णा मिळाली कोयने प्रती, सखे ग सुरेख संगम किती. आणि मग गुरुजी उलगाडून सांगायचे की त्या 2 नद्या, ती कृष्णा, ती कोयना, तिचा उगम, कृष्णेचा उगम पुढं, कोयनेचा उगम पुढं. आणि मग ते विश्लेषण गुरुजींनी म्हणून कविता दाखवली माझी, ती मनात कायमच्या स्वरूपात राहिली. त्यांना गेयता होती, त्यांना शिकवण्याची कला होती. आणि गुरुजी बऱ्याच वेळा मुक्कामच करायचे. माझ्या इथं असतं की पिसर्वेला आमच्या घरी मुक्काम करायचे, शाळेत मुक्काम करायचे. आणि आम्हाला संध्याकाळी 7वीला बापू
गुरुजींनी परीक्षा 7वीला वर्ग ठेवला, म्हणजे 7वीला अभ्यास करा माहिती, रात्र अभ्यासिका ठेवली सत्ता, आणि 9:30ला आमचा झोपायचा टाइम असायचा. झोपल्यावर गुरुजी काय म्हणायचे की मनन कराय का अर्धा तास, बरोबर आहे ना, की तुम्ही काय शिकला काय नाही. तर आम्ही पोरं आता दमलेलीच पोरं सगळी झोपायची, पण गुरुजी म्हणायचे सुहास माधू काय करतोय, तो म्हणायचा गुरुजी मनन. झोपतूनच उठलेला असायचा, पण मनन करतोय म्हणल्यावर मननला पुरावा नाही ना काय. पण गुरुजींनी 7वी पर्यंत मुलं घडवली. 7वीच्या दरम्यानच्या काळात समाजाला एकच केंद्र होतं पूर्वी अख्ख्या तालुक्याला, फक्त सासवड. दुसरं केंद्र सासवडला एकच केंद्र देऊन अवघड व्हायला लागलं, आणि म्हणून दुसरं केंद्र त्यांनी निर्माण केलं, ते जेजुरीला केलं. आणि जेजुरीच्या केंद्रावर पुन्हा 40 गावं दिली. गुरुजींना थोडासा संधी आली, गुरुजींना असं वाटलं आपली शाळा खूप चांगली आहे, आणि मला त्यांनी हळूच एकदा विठ्ठल सांगितलं कानात, शिक्षकांना मुलांनी काय व्हावं, मुलगा काय होईल, किती मोठा होईल याची जाणीव असते. मनोबापू, मी आणि मनोबापू, मला वाटतं ते सगळं या इकडे, इथं बसा पुढं बसा. म्हणजे मला सगळ्यात मोठा आनंद की आमच्या वर्गात 1ली ते 7वी 2च मुली, त्यातली की सवाई आणि पारुबाई दोघे आलेले आहेत. अभिनंदन तुमचं, 100% तुम्ही निकाल लावलेले आहात. मग गुरुजींनी मला सांगितलं, त्यावेळेस मनोबापू तुम्ही 6वीला सासवडला यायला गेला वाटतं, सासवडला. हा, नाही तर तुमच्या माझ्या धरपकड झाली असती बघा ते केंद्रात. बाप्पू गेले तिकडं, गुरुजींची केंद्र प्रमुख म्हणून बदली झाली, गुरुजी आंबुड्याला राहायला होते. पण गुरुजींनी 6वी पर्यंत शिकवलं ते बाप्पू त्या केंद्रात गेले, मी ह्या केंद्रात गेलो. गुरुजींनी मला आधीच सांगितलं की तू जर नीट अभ्यास केला ना, तुझा पहिला नंबर येईल. आता माझ्या डोक्यात नाही पहिला दुसरा, पण मी थोडस लक्ष दिलं, आणि मला सांगायला आनंद वाटतो की 1968 साली मनोहर बाप्पू सासवड केंद्रात पहिले आले, आणि मी जेजुरी केंद्रात पहिला आलो. हा एक मोठा इतिहास आहे. एका शिक्षकाने शिकवलेली 2 मुलं दोन्ही केंद्रात पहिले आली, या पद्धतीची स्पर्धा होती. कोलते गुरुजी आपल्याला होते पहिल्यापासून, नंतर मला वाटतं गुरुजी परत 3ऱ्याला आले. माणसं मिळाली, मी एकटा घडलो नाही, आपण सगळेच घडलो. बाप्पू जनतेने आपापल्या क्षेत्रात काम केलं. दत्ता आता आमचा साधा असेल तर तो उत्तम शेती करतो. जेव्हा शेटल्यानंतर त्यांनी शिकवलं, मला वाटतं पुढच्या वर्गातली महादेव गायकवाड गुरुजी एक होते, ते एक मला सारखे मोठेपणाने सांगायचे मी विजयला शिकवलंय. हा, तर मला नव्हते ती शिकवायला, पण कशाला नाही म्हणायची म्हणलं. परंतु ती माणसं देवादी होती,